सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी नोकरी शोधणाऱ्यांना एक नवीन संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी काही शत्रूंचा प्रभाव आज वाढू शकतो आणि त्यामुळे तुम्हाला देखील काही अडचणी येऊ शकतात. व्यापाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. जर तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस त्यासाठी योग्य नाही. व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी आज तुम्हाला तुमच्या कुटुंबाशी चर्चा करणं महत्त्वाचं ठरेल. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची तुमची क्षमता आज तुम्हाला प्रसिद्धी मिळवून देईल. संध्याकाळ तुम्ही मित्रांसोबत गप्पा मारण्यात घालवाल. आज तुम्ही तुमच्या मुलांसाठी एखादी भेटवस्तू खरेदी करू शकता. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यनारायणांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी राजकारणामध्ये सक्रिय असलेल्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. जनतेचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल, ज्यामुळे मित्रांची संख्या वाढेल. कोणतंही नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ चांगला आहे, परंतु तुम्हाला तुमच्या आईच्या आरोग्याची मात्र काळजी घ्यावी लागेल आणि तिला बाहेरचं खाणं टाळायला सांगावं लागेल. आज तुम्ही दिवसाची सर्व कामं लवकर पूर्ण करून संध्याकाळी कुटुंबासोबत तुम्ही वेळ घालवाल, ज्यामुळे तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांती मिळेल. वडिलांचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल आणि घरामध्ये शुभ कार्याची योजना आखली जाईल. तुम्ही हळूहळू तुमच्या व्यवसायामध्ये यश मिळवाल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी जे लोक नोकरीच्या शोधात फिरतायत त्यांना आज नोकरी मिळण्याची शक्यता कमी आहे. व्यावसायिक समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला तुमच्या वडिलांचा सल्ला घ्यावा लागेल आणि त्यांच्या मार्गदर्शनानं तुम्ही तुमच्या व्यवसायाला एका नवीन उंचीवर घेऊन जाल. तुम्हाला आज स्थावर मालमत्तेतनं फायदा होण्याची शक्यता आहे. वडिलांशी महत्त्वाच्या विषयावरती तुमची चर्चा होईल. कामाच्या ठिकाणी आज प्रत्येकजण तुम्हाला मदत करण्यासाठी पुढे येईल. जर तुम्ही फार दिवसांपासून एखाद्या गोष्टीची इच्छा बाळगून असाल तर तुमचं मन आज आनंदी राहील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ पिवळ्या कपड्यात बांधून अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आज तुमच्या व्यवसायामध्ये नवीन सौदे फायदेल होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचं मन आनंदी राहील आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. मुलांच्या लग्नामध्ये येणारे अडथळे आज एखाद्या व्यक्तीच्या मदतीने दूर होतील, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी होतील. सामाजिक कार्यामध्ये तुमची आवड वाढीस लागेल. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते प्रत्येक काम करण्यासाठी तयार राहतील. आज तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकता. आज तुमचा सामाजिक आवाका देखील वाढेल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सकाळी भगवान सूर्यांना तांब्याच्या भांड्यातनं जल अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आज तुम्ही प्रत्येक पावलावरती यशाची शिडी चढत जाल. ऑफिसमध्ये देखील वेळेवरती काम पूर्ण केल्यानं तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांचे लाडके व्हाल आणि विरोधकांचे कट देखील यशस्वी होणार नाहीत. संध्याकाळ तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत घालवाल आणि जीवनसाथीदारासोबत एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा कराल. नातेवाईकांसोबत जर काही तुमचे गैरसमज असतील तर ते आज दूर होतील. आज तुम्ही भौतिक सुख सोयींवरती चर्चा करू शकता, परंतु तुम्हाला तुमचं उत्पन्न आणि खर्च यामध्ये संतुलन ठेवावं लागेल, नाहीतर तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी परदेशातनं व्यवसाय करणाऱ्यांना आज काहीतरी चांगली बातमी मिळू शकते. भावंडांच्या लग्नाचा प्रस्ताव आज पक्का होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या कुटुंबामध्ये शुभ कार्यक्रमामुळे आज सर्व सदस्य व्यस्त दिसतील आणि लहान मुलं मजा मस्ती करताना सापडतील. कामाच्या ठिकाणी आज तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांसाठी डोकेदुखी ठराल.
वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला सुखद अनुभव येईल. वृद्धांच्या सेवेसाठी पुण्य कामावरती तुमचं धन खर्च होईल, परंतु मनामध्ये खर्च झाल्याची भावनाही राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे, परंतु त्यांनी अभ्यासामध्ये एकाग्रतेनं लक्ष द्यावं. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीच्या लोकांसाठी कुटुंबासोबत संवेदनशील विषयांवरती तुम्ही चर्चा कराल आणि तुमच्या प्रेमजीवनात गोडवा येईल. कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रू आज सक्रिय राहतील आणि तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करूनही तुम्हाला उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती राहील, परंतु आज तुम्हाला पैशांची उधळपट्टी करावी लागेल आणि तुमच्या उत्पन्न आणि खर्चात संतुलनही ठेवावं लागेल. व्यस्ततेमुळे तुमचा जीवनसाथी तुमच्या वैवाहिक जीवनाकडे लक्ष देत नाही म्हणून तुम्ही नाराज होऊ शकता, परंतु तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या चंदनाचा टिळा कपाळी लावा आणि भगवान शिवांना तांब्याच्या भांड्यातनं जल अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी विद्यार्थ्यांना आज शिक्षक आणि सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल आणि भविष्यातील योजनांवर देखील तुमची चर्चा होईल. नोकरी करणाऱ्यांना आज दुसरीकडनं ऑफर मिळू शकते. जर तुम्ही तुमचं काम पूर्ण करण्यासाठी इतरांपर्यंत तुमची गोष्ट पोहोचवण्यात यशस्वी झालात तर तुम्हाला सरकारी योजनांचा पूर्ण लाभ मिळेल. आज तुमच्या बाजूने एखादी महत्त्वाची व्यवस्था फायनल होऊ शकते. आज सासरच्या बाजूने कोणाशी तरी तुमचे मतभेद होऊ शकतात, परंतु जीवनसाथीदार तुमच्या पाठीशी उभा राहील. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायींना गूळ खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी जर तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी कुठलाही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर विचारपूर्वक घ्या, अन्यथा भविष्यामध्ये तुम्हाला नुकसान होऊ शकतं. आज तुम्हाला तुमच्या भावाची मदत लागेल. तुमच्या वडिलांशी आज जर तुमचे मतभेद झाले पण तुम्ही त्यांचा सल्ला मानून जर पुढे गेलात तर भविष्यात त्याचा तुम्हाला फायदा होईल. मुलांना चांगलं काम करताना पाहून तुम्हाला आनंद होईल. आज तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी काही नवीन उपकरणं खरेदी करू शकता. संध्याकाळी तुम्ही तुमच्या जीवनसाथीदाराला बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी नोकरी करणाऱ्यांना मागच्या काही दिवसांपासूनच चालत असलेल्या समस्यांवर तोडगा मिळेल. एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याच्या मदतीनं जमिनीशी संबंधित प्रकरण तुमचं सुटू शकतं. व्यस्तता असूनही आज तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनासाठी वेळ काढू शकणार नाही. सासरच्या बाजूशी तुमचे संबंध हळूहळू सुधारतील, परंतु पैशाचे व्यवहार टाळा. धार्मिक स्थळांच्या प्रवासाचा योग आहे. जर तुम्ही भागीदारीमध्ये कुठलाही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर त्यामध्ये अडचणी येऊ शकतात. प्रेमजीवन जगणारे लोक आज आपल्या जीवनसाथीदाराची ओळख कुटुंबाला करून देऊ शकतात. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी नोकरी करणाऱ्यांवरती आज कामाचा जास्त ताण असू शकतो. आज फार मेहनत तुम्हाला करावी लागेल आणि आपल्या कामात निपुणता मिळवावी लागेल. तुम्हाला आज तुमच्या रागावरती नियंत्रण ठेवावं लागेल आणि बोलण्यात नम्रता ठेवावी लागेल. आज तुम्ही तुमच्या कामाची योजना आधीच बनवाल, परंतु तरीही अचानक काही बदल तुम्हाला करावे लागतील. आज तुमच्या भावंडांशी तुमचे मतभेद होऊ शकतात. जर तुम्ही कुठे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर एखाद्या ओळखीच्या व्यक्तीची मदत मिळण्याची तुम्हाला शक्यता आहे. तुमचं प्रेमजीवन आज आनंदी राहील. सासरच्या बाजूकडनं तुम्हाला मान सन्मान मिळण्याची चिन्ह आहेत. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाचे लाडू अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी आज नवीन संधी मिळतील. जर तुम्हाला कुठलाही आजार त्रास देत असेल तर त्यात आज सुधारणा होईल.
मुलांच्या लग्नामध्ये येणारी समस्या आज दूर होईल. आज तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक वातावरणात आज काही तणाव तुम्ही पाहू शकता, परंतु महत्त्वाच्या कामांमध्ये सर्वजण एकत्र येतील. व्यवसायामध्ये जास्त पैसे लावणं हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. संध्याकाळी तुम्ही तुमच्या आईवडिलांना देवाचं दर्शन घेण्यासाठी तीर्थयात्रेला घेऊन जाऊ शकता. मित्रांच्या मदतीने दिवसभर उत्पन्नाचे नवीन स्रोत तुमच्या समोर येत राहतील, त्यामुळे तुमचं मन आनंदी राहील. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिव चालीसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.